आहे म्हणून मी इथे काय करतोय, ब्लू सिलेक्शनने इथं तुमची W1 विंडो सिलेक्ट करतोय किंवा हे दोन्ही पण सिलेक्ट करतोय आणि इथं जाऊन कॉपी या बटनावर क्लिक करतोय पहा आणि डाऊन साइडचा मिड पॉइंट घेतोय पहा विंडोचा आणि कुठं जातोय आपल्या विंडो मध्ये जे की वरच्या साइडला मिड पॉइंट हे नाव आल्याच्या नंतर क्लिक करतो आणि स्केप दाबतोय आणि हा जो विंडो आहे जे टेक्स्ट आहे ते सिलेक्ट करून M स्पेस प्रेस करून वर घेतोय पहा. राईट, तर इथं W4 तुम्हाला विंडो दिसत असेल पहा, तर तीच विंडोज आपल्याला घ्यायची आहे. इथं जायचं आहे W4 ची विंडोज आणि जायचं आहे कॉपीवर आणि डाऊन साइडचा मिड पॉइंट सिलेक्ट करायचा आहे आणि इथं डाऊन साइडलाच क्लिक करायचं आहे आणि याला सुद्धा नाव आपण काय द्यायचं आहे, W4. ओके, चला आता एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक विंडोज दिसेल ज्या विंडोचं नाव आहे W1, जे की नोट्सवर दिल्याप्रमाणे आपण W1च घेणार आहोत, कॉपी करणार आहोत आणि इथं येणार आहोत पहा. पण ही विंडो इथं बसणार कशी सर, बरोबर बसणारच नाही ना. तर आता याला रोटेट करायचं. आता रोटेट हा टूल पहिल्यांदा तुम्ही शिकताय तर पहिले इथं सिलेक्ट करायचंय आणि रोटेट टूल मध्ये जायचंय. इथे क्लिक केल्याच्या नंतर याच्या कुठल्याही एका कॉर्नर पॉइंटला क्लिक करायचं आहे आणि रोटेट करायचं आहे पहा, होते रोटेट. पण मी इथे F8 प्रेस करणार आहोत, यानी की ऑर्थो ऑन करणार आहोत पहा. ओके, तर इथं क्लिक करायचं आहे पहा. एवढं आल्याच्या नंतर हा तुमचा विंडोज रोटेट झाला, याला सिलेक्ट करायचा आहे आणि कॉपी या ऑप्शनवर जाऊन याचा मिड पॉइंट मधल्या साइडचा क्लिक करून इथं आणून सोडायचा आहे पहा. इथं स्केप दाबायचा आहे पहा, याचा मिड पॉइंट इथं आलाय पहा. त्या मिड पॉइंट नुसार हा विंडोज आलाय. ह्या विंडोजला मी करतोय डिलीट. आता इथं सुद्धा तुम्हाला विंडोज दिसत असेल पहा, ज्या विंडोजचं नाव आहे W2. ओके, तर W2 विंडोज द्यायची असेल तर W2 ची विंडोज घ्यायची, CO स्पेस करून कॉपी करून साइडला घ्यायचं आणि यू नो व्हेरी वेल सिलेक्ट करून याला काय करायचं, रोटेट आणि क्लिक करून अप साइडला घ्यायचं. आता ही विंडोज इथं ठेवायची आहे तुम्हाला, त्यामुळे इथं काय करायचं, सिलेक्ट मूव्ह टूल, मिड पॉइंट सिलेक्ट करायचा आणि आणून इथं ठेवायचं आहे पहा. ओके, सुद्धा द्यायचं आहे CO स्पेस. या विंडोला पहिले नाव देऊन टाकूया आपण. ओके, आणि इथं नाव द्यायचंय तुम्हाला W2. ओके, चला नोट्स मध्ये दिल्याप्रमाणे इथं W3 विंडोज तुम्हाला दिसत असेल तर तीच विंडोज इथं घ्यायची आहे पहा. CO स्पेस कॉपी केलाय, पण याला रोटेट करण्याची आता मी तुम्हाला शॉर्टकट की सांगणार आहे पहा. सिलेक्ट केल्याच्या नंतर RO प्रेस करायचं आणि कीबोर्डवर स्पेस बटन दाबायचं आणि कुठलाही एक पॉइंट क्लिक करून अप साइडला घ्यायचं. मेक शुअर तुमचा ऑर्थो ऑफ असला किंवा ऑन असला पाहिजे. ओके, ऑन केल्याच्या नंतर तुम्हाला हे 90 डिग्री मध्ये प्रॉपर आलेला दिसेल. तुम्ही नोट्सवर गेल्याप्रमाणे इथं तुम्हाला नोट्स मध्ये खालच्या साइडला थोडीशी जागा सोडून इथं विंडोज बनवलेला आहे आणि तुमच्या बेडरूम साइडला इथं सेंटर मध्ये विंडोज दिलेला आहे. ओके, तर त्याच टाईपचा आपण इथं विंडोज घेणार आहोत. सिलेक्ट आणि इथं कॉपी, मिड पॉइंट घ्यायचा राईट साइडचा आणि ह्या विंडोला इथं ठेवायचा. आला मिड पॉइंट. आणि इथं विंडोज ठेवायचं असेल तर सिलेक्ट करायचं, मूव्ह टूलवर जायचं आणि इथून क्लिक करून इथं ठेवायचंय पहा. आला, पण हात भिंतीला भिडूनच झालाय, आपल्याला वर घ्यायचा आहे पहा. कीबोर्डवर त्याला सिलेक्ट करायचं, विंडोला कीबोर्डवर M प्रेस करायचंय म्हणजेच मूव्ह आणि इथून अप साइडला घ्यायचं. आता याची साईज घेतोय मी 0.60. ओके, तर 0.60 ची इथून साईज सोडलेली आहे पहा आपण, म्हणजेच 2 फीटची, कारण की इथं किचन आलेला आहे तुमचा. ओके, आता इथं तुम्हाला काय करायचं, WC आणि बाथची विंडो घ्यायची आहे जी की इथंच आहे. याची सुद्धा CO स्पेस करून कॉपी, सिलेक्ट RO स्पेस करून रोटेट, सिलेक्ट M स्पेस करून मूव्ह करतो आणि मिड पॉइंटला परत सिलेक्ट करून CO स्पेस मधल्या पॉइंटचा मिड पॉइंट घेतो आणि परत वरी इथं क्लिक करतोय पहा. आता हे मिड पॉइंट कशामुळे दिसत आहेत, कारण की ऑलरेडी आपण त्याला ट्रिम करून ठेवलेला आहे. एक्झॅक्ट याच पद्धतीनं स्लोली तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जर या समजल्या तरच तुम्ही समोरचं करू शकता. तर अशा पद्धतीनं सर्व विंडोज दिलेले आहेत. मी एकदा नाव घेऊन टाकतो याचे. ओके, इथं आणि इथं सुद्धा मी याला नाव देणार आहे. जसे की इथे नाव आहे W3. ओके, आणि इथं कॉपी मेल केल्यामुळे इथं W3 आणि इथं दोन्ही ठिकाणी आपण व्हेंटिलेशनचा V आपण इथं घेणार आहोत.
हा त्याचा कोड राहील पहा. तर अशा पद्धतीनं सर्व विंडोज आपण घेतलेले आहेत या लेक्चर मध्ये. ट्राय करा आणि बनवा. ओके, नाही समजलं तर तसं मला सांगा. ओके, चला.